गुड मॉर्निंग. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जो काही इंग्लिश सब्जेक्ट आहे तुमचा त्यामध्ये युनिट सेकंड आणि चॅप्टर नंबर सेकंड जो काय आहे त्याच्यावरती आपण रिव्हिजन घेणार आहोत. त्यामध्ये चॅप्टर सेकंड कोणता आहे? कॉम्प्रेशन. तर कॉम्प्रेशनमध्ये जे काही सब पॉईंट आहे ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये कोणकोणते सब पॉईंट आहे तर बघा, त्यामध्ये चॅप्टर सेकंडमध्ये सीन पॅसेज, त्यानंतर ग्रीड, सीन पॅसेजमध्ये तुमच्या जे काही MSBT वर्कबुकमध्ये जेवढे काही चॅप्टर आहे त्याच्यावरती पॅसेज आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट तर चॅप्टर सेकंड कॉम्प्रेशनमध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रेशन, त्यामध्ये त्यानंतर अनसीन पॅसेज, सीन पॅसेज आहे ना अनसीन पॅसेज आहे टाईप बघणार आहोत. बघितलेले आहेत आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये. त्यानंतर युनिट थर्ड आहे तुम्हाला सिलेबसमध्ये. एवढे तुम्हाला त्यामध्ये सीन पॅसेज स्टडी करायचे. त्यानंतर युनिट थर्ड हे पॅरेग्राफ रायटिंग. तर पॅरेग्राफ रायटिंगमध्ये काय काय बघायचे त्यामध्ये हे पॅरेग्राफ इज ए ग्रुप ऑफ सेंटेन्स ऑर्गनाइज अराउंड ए सेंट्रल टॉपिक्स. देन पॅरेग्राफ्स आर comprise of sentence but not random sentence. The traditional rule of paragraph writing is a focus on one idea. Then solidity written paragraph text in readers on a clear path. Then without restriction of ideas. Then basic paragraph structure usually consists of topic sentence. तर पॅरेग्राफ रायटिंगमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे त्यामध्ये 4 इसेन्शियल एलिमेंट ऑफ गुड पॅरेग्राफ. जे काय आपल्याला पॅरेग्राफ राईट करायचं आहे त्यामध्ये आपला पॅरेग्राफ गुड व्हावं यासाठी आपण त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स महत्त्वाचे बघा. त्यामध्ये युनिटी, त्यानंतर ऑर्डर, कोहेरन्स, कम्प्लीटनेस या त्यामध्ये आपल्याला गुड पॉईंट बघायचे. तर त्यामध्ये युनिटीमध्ये बघा, देन युनिटी इन ए पॅरेग्राफ बिगिन्स विथ ए टॉपिक सेंटेन्स. त्यामध्ये काही सेंटेन्सची सुरुवाती ती कशा प्रकारे करायचे आपल्याला ते युनिट या पॉईंटमध्ये बघितलं आहे आपण. त्यानंतर ऑर्डरमध्ये बघा, ऑर्डर रेफर्स टू वे यू ऑर्गनाइज युअर सपोर्टिंग सेंटेन्स. त्यामध्ये सपोर्टिंग सेंटेन्स कशा टाईप्स यूज केले जातात ते यामध्ये बघितलं आहे आपण. त्यानंतर कोहेरन्समध्ये जे काही सेंटेन्स आहे त्यामध्ये जे काही कॉमा जे काही सिम्बॉल आहे ते कशा प्रकारे
यूज केले जाते आपण त्या कोहेरन्समध्ये पॉईंटमध्ये बघितले. त्यानंतर कंप्लीटनेसमध्ये पॅराग्राफ जो काही राईट करणार आपण त्याचे कंप्लीटला कशा टाईपचे सेंटेन्स यूज केले जातात आपण या पॉईंटमध्ये बघितले. त्यानंतर आहे टाईप्स ऑफ पॅराग्राफमध्ये टेक्निकल पॅराग्राफ, नॅरेटिव्ह पॅराग्राफ अँड डिस्क्रिप्शन पॅराग्राफ हे 3 टाईप्स आपण त्यामध्ये स्टडी केलेत. कशात? पॅराग्राफ रायटिंगमध्ये. त्यामध्ये एक्झाम्पल पण बघितलेत त्याचे. त्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्येच चॅप्टर थर्ड आहे आणि युनिट थर्डमध्येच चॅप्टर सेकंड कोणता आहे? डायलॉग रायटिंग. तर डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला त्यामध्ये डायलॉग राईट करण्यासाठी कोणकोणते रूल्स यूज केले जाते तुम्हाला त्या पॉईंटमध्ये स्टडी करायचे आहेत. काय चॅप्टर नंबर 3 त्यामध्ये सब पॉईंट्स आहे डायलॉग रायटिंग. इन डायलॉग इज ए conversation between 2 or more people in a variety of situation. Then dialogue writing helps the students to express their ideas through easily and constructively. Then proper dialogue writing needs skill and command over the language. तर डायलॉग रायटिंगमध्ये काय सांगितलं त्यांनी, त्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पर्सन त्यामध्ये आपण यूज करू शकतो डायलॉग रायटिंगमध्ये. त्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पर्सनमध्ये जे काही संभाषण घडू देतं ते आपण डायलॉग रायटिंगच्या स्वरूपात त्यामध्ये मांडणार आहोत. त्यामध्ये डायलॉग रायटिंग करण्यासाठी महत्त्वाचे स्टेप्स असतात त्या कोणकोणत्या त्या बघा. त्यामध्ये ग्रीटिंग, डेव्हलपमेंट डायलॉग्स, क्लोजिंग सेंटेन्स असे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स त्यामध्ये आपल्याला घ्यावे लागते डायलॉग रायटिंगमध्ये. तर ग्रीटिंगमध्ये बघा, बिगिनिंग ऑफ द डायलॉग हॅज टू बी विथ ग्रीटिंग. देन ग्रीट द अदर्स पर्सन अकॉर्डिंग टू द टाइम्स ऑफ द डेज. देन लँग्वेज ऑफ द डायलॉग्स विल डिफर डिपेंडिंग ऑन वेदर द सिच्युएशन इज फॉर्मल ऑर इनफॉर्मल. त्यामध्ये ग्रीटिंगमध्ये फॉर्मल ऑर इनफॉर्मल टाईपचे सेंटेन्स यूज करून त्यामध्ये जे काही डायलॉग रायटिंगमध्ये सुरुवात करणार आपण त्यामध्ये फॉर्मल अँड इनफॉर्मल सेंटेन्स यूज केले जाते. त्यामध्ये बघा फॉर्मल फॉर्मल सिच्युएशन जर आपल्याला त्यामध्ये दर्शवायचे असेल तर तेव्हा फॉर्मल वर्ड्स यूज केले जाते. कोणते? गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग हे काय फॉर्मल वर्ड्स आहे. आणि इनफॉर्मल वर्ड्स काय? देन हाय, हॅलो त्यासारखे काय इनफॉर्मल वर्ड्स आहे. तर ग्रीटिंग या पॉईंटमध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काय आपण डायलॉग रायटिंग करणार आहोत त्यामध्ये डायलॉगच्या सुरुवातीला फॉर्मल टाईपचे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून अँड गुड इव्हिनिंग हे वर्ड्स यूज केले जाते. त्यानंतर इनफॉर्मल टाईपचे हाय, हॅलो हे वर्ड्स यूज केले जातात. तर त्यामध्ये 2 व्यक्तीमध्ये संभाषण घडून येणार. त्यामध्ये एक व्यक्ती फॉर्मल अँड वर्ड्स यूज करतात आणि सेकंड इनफॉर्मल वर्ड्स यूज करतात. त्यानंतर क्लोजिंग सेंटेन्स त्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ डायलॉग हा सब पॉईंट आहे बघा. तर डेव्हलपमेंट ऑफ डायलॉगमध्ये हे डायलॉग शुड रीड लाईक ए स्पॉन्टेनियस रील कन्व्हर्सेशन. देन इन्क्लूड क्वेश्चन्स विथ प्रॉपर क्वेश्चन मार्क्स. त्यामध्ये इन्क्लुडिंग डायलॉग्समध्ये आपल्याला जर क्वेश्चन मार्कचे जर सेंटेन्स त्यामध्ये यूज करायचं असलं त्याच्या एंडिंगला क्वेश्चन मार्क यूज केले पाहिजे. त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जर यूज करायचे असले तर एंडिंगला एक्सक्लेमेटरी साईन यूज केले जातात. तर आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ डायलॉग या पॉईंटमध्ये स्टडी केलं आहे आपण. त्यानंतर क्लोजिंग सेंटेन्स. तर क्लोजिंग सेंटेन्स कोणते बघा. देन डायलॉग शुड बी एंड विथ प्रॉपर सेंटेन्स. देन सेंटेन्स डिपेंडिंग ऑन वेदर द सिच्युएशन इज फॉर्मल ऑर इनफॉर्मल. तर क्लोजिंग सेंटेन्समध्ये फॉर्मल ऑर इनफॉर्मल टाईपची सिच्युएशन बघून आपल्याला क्लोजिंग सेंटेन्स त्यामध्ये यूज
करावे लागतात. तर गुड डे टू यू, हॅव अ नाईस डे, थँक्यू व्हेरी मच फॉर यू हेल्प, इट वॉज प्लेसर टॉकिंग टू यू. देन इनफॉर्मल सिच्युएशन यूज टू एक्सप्रेस ॲज टेक केअर, सी यू सीन अँड बाय. त्यामध्ये फॉर्मल टाईपचे कोणतेही सेंटेन्स यूज केले जातात क्लोजिंगमध्ये. गुड डे टू यू, हॅव अ नाईस डे, थँक्यू व्हेरी मच फॉर यू हेल्प, इट ॲज प्लेसर टॉकिंग यू टू. देन अशा टाईपचे फॉर्मल वर्ड्स यूज करू शकतो. त्यानंतर इनफॉर्मल सेंटेन्स यूज करायचे असले तर क्लोजिंगला, डायलॉगच्या क्लोजिंगला त्यामध्ये टेक केअर, सी यू सीन अँड बाय यासारखे इनफॉर्मल वर्ड्स त्या सेंटेन्सच्या क्लोजिंगला आपण यूज करू शकतो डायलॉग रायटिंगच्या. तर अशा प्रकारे डायलॉग रायटिंग म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तीमध्ये जे काही संभाषण घडून येते त्याला काय म्हणत आहे, डायलॉग रायटिंग. त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितले आपण. त्यामध्ये स्टेप्स आहे ग्रीटिंग, डेव्हलपमेंट ऑफ डायलॉग आणि क्लोजिंग सेंटेन्स आहे, आपण त्यामध्ये स्टेप्स बघितल्या. त्यानंतर युनिट नंबर 4 अँड चॅप्टर नंबर 4 से युनिट 4 अँड चॅप्टर 4 इज व्होकॅब्युलरी बिल्डिंग्स. तर व्होकॅब्युलरी बिल्डिंग्समध्ये काय बघितलं आपण आत्तापर्यंत. देन वर्ड्स कन्व्हे आवर आयडियाज थ्रू आउट ओपिनियन्स, इमोशन एक्झॅक्टली अँड करेक्टली इफ यूज करेक्टली. तर यामध्ये व्होकॅब्युलरी बिल्डिंगमध्ये आपले जे काही मत आहे ते मांडण्यासाठी आपल्याला व्होकॅब्युलरी बिल्डिंग्स त्याचा यूज केला जातो. त्यामध्ये सब पॉईंट्स बघितले बघा आपण. रूल्स ऑफ स्पेलिंग. तर रूल्स ऑफ स्पेलिंगमध्ये काय बघितलं आहे. देन मिसस्पेलिंग इज द मोस्ट फ्रिक्वेंटली मेड एरर इन रायटिंग. देन अवॉइड स्पेलिंग मिस्टेक, वन नीड टू यूज डिक्शनरी अँड स्पेल चेकर. देन वन कॅन इम्प्रूव्ह द स्पेलिंग विथ लिटल रिपोर्ट्स. तर त्यामध्ये रूल्स ऑफ स्पेलिंगमध्ये बघितलं बघा. असं आहे सेंटेन्समध्ये बरेच असे वर्ड्स की त्यामध्ये त्यांच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक होऊ शकते, तर ते आपल्याला यामध्ये बघायचे. त्यामध्ये आपण टोटल किती रूल्स बघितले, त्यामध्ये टोटल 15 रूल्स बघितले रूल्स ऑफ स्पेलिंगचे. जे 15 रूल्स आहे आपण एका लेक्चरमध्ये ते कंप्लीट केलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता त्या लेक्चरमध्ये. त्यानंतर व्होकॅब्युलरी बिल्डिंगमध्ये आपण रूल्स ऑफ स्पेलिंग हा पॉईंट स्टडी केला आहे, त्यामध्ये 15 रूल्स बघितले. त्यानंतर वर्ड्स ऑफन कन्फ्यूज या पॉईंट्समध्ये काय बघितलं आपण बघा. ते सर्टन वर्ड्स इन इंग्लिश आर लाईकली टू बी कन्फ्यूज इन रिस्पेक्ट देअर मिनिंग अँड युजेस. देन बिसाइड देअर आर सम वर्ड्स विच आर ऑलमोस्ट सिमिलरली इन पंक्च्युएशन बट डिफरंट इन स्पेलिंग अँड मिनिंग. तर वर्ड्स ऑफन कन्फ्यूजमध्ये काय बघायचे, तर त्यामध्ये इंग्लिशमध्ये आपल्याला बरेच असे वर्ड्स आहे बघा, त्यांची मिनिंग सेम आहे, उच्चार सेम आहे, परंतु त्याचं काय आहे, उच्चार सारखा आहे परंतु त्याची स्पेलिंग आणि मिनिंग काय आहे, डिफरंट आहे. असे बरेच वर्ड्स आपल्याला कन्फ्यूज करतात, त्यांचा यामध्ये समावेश होतो वर्ड्स ऑफन कन्फ्यूज. त्यामध्ये बघा बरेच एक्झाम्पल बघितलं होतो आपण. एन्शियंट अँड अँटिक्विट बघा, त्याचे उच्चार सारखेच आहे परंतु स्पेलिंग आहे आणि त्यांचं मिनिंग काय डिफरंट आहे. तर अशा टाईपचे जे काही वर्ड्स आहेत ते कशात येतात, वर्ड्स ऑफन कन्फ्यूज. तर आपण व्होकॅब्युलरी बिल्डिंगमध्ये रूल्स ऑफ स्पेलिंग हा फर्स्ट पॉईंट बघितला आहे. त्यानंतर वर्ड्स ऑफन कन्फ्यूज हा सेकंड पॉईंट बघितला आहे. थर्ड बघायचं आपल्याला कोलोकेशन आपण थर्ड पॉईंट यामध्ये बघितलेला आहे. त्यामध्ये कोलोकेशन म्हणजे काय, तर त्यामध्ये जे काही आपण सेंटेन्स यूज करणार आहे ते यामध्ये येते कोलोकेशनमध्ये बघितलं आहे आपण. कोलोकेशनमध्ये मेक, देन वर्ब, कोलोकेशन इन, वर्ब इज, पे यासारखे वर्ब त्यामध्ये यूज करू शकतो आपण कोलोकेशनमध्ये. त्यानंतर चॅप्टर नंबर 4 आणि युनिट नंबर 4 व्होकॅब्युलरी बिल्डिंग बघतो आपण. त्यामध्ये सब पॉईंट्स नेक्स्ट कोणता बघितला होता आपण, इडिओमस. तर इडिओमसमध्ये काय बघितलं आपण, डेफिनेशन ऑफ इडिओमस. तर बघा इडिओमस म्हणजे काय, त्यामध्ये वाक्यात उपयोग कसा करायचा ते आपल्याला इंग्लिशमध्ये बघायचं आहे. आपण यामध्ये बघितलेलं आहे. त्यामध्ये बघा डिक्शनरी डिफाईन्स अँड इडिओ ॲज द फॉर्म ऑफ एक्सप्रेशन
peculiarly to language. Then every language has its collocations. Then wise saying they offer advice about how to live and also transfer some underlying ideas. Then principles and values of the given society. These sayings are called as idioms. तर idioms कशाला म्हणतात? जे काही सेंटेन्स आहे बघा, वाक्यात उपयोग करायचा, जे काही सेंटेन्स देणार आहे त्याचा मिनिंग लिहायचा आणि त्याच्यापासून सेंटेन्स बनवायचे, असे टाईपचे जे काही सेंटेन्स ते कशात येतात? इडिओमसमध्ये. त्या इडिओमस म्हणजे थोडक्यात काय, वाक्यात उपयोग करायचा. ते आपण स्टडी केलेले, त्यामध्ये बरेच एक्झाम्पल बघितले, त्यामध्ये त्याचे रूल्स स्टडी केलेत. त्यानंतर युनिट 5 आणि त्यामध्ये चॅप्टर नंबर 5 काय, स्पीचेस. तर स्पीचेसमध्ये काय काय बघितलं आपण? त्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक स्पीकिंग. पब्लिक स्पीकिंगमध्ये बोलताना जो काही इम्पॉर्टन्स होते ते आपण यामध्ये स्टडी केलं. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीचेस. जे काय आपण स्पीच राईट करणार आहे ते गुड बनण्यासाठी कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स महत्त्वाचे ते आपण या पॉईंट्समध्ये स्टडी केले. त्यामध्ये प्रॉपर फॉर्मॅट, त्यानंतर फोकस ऑन टॉपिक कॉन्सर्ट, कन्सिस्टनेस, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, स्पीचेस एटिक्यू हे आपण त्यामध्ये बघितले. त्यानंतर नेक्स्ट स्पीचेसमध्येच नेक्स्ट सब पॉईंट बघितलं होतं आपण, टाईप्स ऑफ स्पीचेस. तर टाईप्स ऑफ स्पीचेसमध्ये देअर आर किती टाईप्स बघितले आहेत आपण स्पीचेसचे? देअर आर 4 मेन टाईप्स बघितले होते. वेलकम स्पीचेस, फेअरवेल स्पीचेस, इंट्रोडक्शन टू गेस्ट अँड वोट ऑफ थँक्स. यांसारखे 4 टाईप्स स्पीचेस बघितले होते आपण. त्यामध्ये प्रत्येक स्पीच कसं राईट करायचे, कोणत्या टाईपचे स्पीच कशा टाईप पद्धतीने राईट करायचे त्यामध्ये एक्झाम्पल आपण बघितले. प्रत्येक टाईपचे एक एक एक्झाम्पल आपण यामध्ये बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं, जे काही तुमचा इंग्लिश हा सब्जेक्ट आहे त्यामध्ये टोटल 5 युनिट आहे. परंतु याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट युनिट आणि चॅप्टर फर्स्ट ॲप्लाइड ग्रामरमध्ये कोणकोणते पॉईंट येते स्टडी केलेत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट 2 पासून स्टार्ट केलेत. त्यामध्ये युनिट 2 काय होतं आहे? देन युनिट 2 इज प्रिपोजिशन. त्या प्रिपोजिशनमध्ये आपण सब पॉईंट्स बघितलेत, सीन पॅसेज आहे, अनसीन पॅसेज. त्यानंतर 3rd चॅप्टर बघितला कंजक्शन. तर कंजक्शनमध्ये त्याचे टाईप्स बघितले, कोऑर्डिनेटिंग चॅप्टर 2 बघितला आपण सीन पॅसेज. त्यानंतर त्यामध्ये चॅप्टर 2 कोणतं बघितलं आपण? कॉम्प्रेशन. त्या कॉम्प्रेशनमध्ये काय बघितलं? इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रेशन. त्यानंतर अनसीन पॅसेज, टाईप्स ऑफ पॅरेग्राफ अँड डायलॉग रायटिंग. हा युनिट 3rd आणि चॅप्टर 3rd बघितला. त्यामध्ये पॅरेग्राफचे टाईप स्टडी केले. त्यानंतर डायलॉग रायटिंग त्यानंतर युनिट 4 बघितलं आहे व्होकॅब्युलरी बिल्डिंग. तर व्होकॅब्युलरी बिल्डिंगमध्ये रूल्स ऑफ स्पेलिंग, वर्ड्स ऑफन कन्फ्यूज अँड कोलोकेशन, इडिओमस हे सब पॉईंट्स बघितले. त्यानंतर लास्ट युनिट 5 नेहमीच स्पीचेस बघितला आपण. त्यामध्ये स्पीचेसमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक स्पीकिंग, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीचेस हे आपण त्यामध्ये स्टडी केलेत.